एकीकडे संपूर्ण जग नवीन वर्षाचं स्वागत करत असताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक खास मेसेज दिलाय। त्यांच्या मेसेजमधून मनसे नवीन वर्षात काय काय करणार याचा अंदाज बांधला जाऊ लागलाय। निवडणुकीतल्या अपयशानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच कार्यकर्त्यांना पुढचा प्लॅन सांगितलाय। राज ठाकरे यांनी एक पोस्ट करून महाराष्ट्रातल्या जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना खास संदेश दिलाय। विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ते मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचारांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। यासोबत मनसे कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी सूचना दिल्यात। सर्वप्रथम सर्वांना इंग्रजी नवीन वर्षाच्या शुभेच्छा। माणसाच्या आयुष्यातल्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात इतके प्रचंड बदल झालेत की 25 वर्षांपूर्वीचं आयुष्य हे वेगळं युग वाटावं। या 25 वर्षांच्या कालखंडात आपला पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना ज्याची स्थापना झाली तो स्थिरावला। पक्षाने अनेक चढउतार पाहिले आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून गेलं। या 25 वर्षात जरी खूप बदल झाला असला तरी अनेक गोष्टी तशाच राहिल्यात। मुंबईसारख्या महानगरात जी महाराष्ट्राची राजधानी आहे तिथे मराठी माणसाला असुरक्षित वाटणं, तरुण मुलामुलींच्या हाताला काम न मिळणं, पण त्याच वेळेस बाहेरच्या राज्यातून येणाऱ्यांना नोकरीच्या संधी मिळणं, बेरोजगाराला जात नसणं पण त्याला ती जात जाणवून देऊन जाती जातीत भांडण लावणं, शेतकऱ्यांपासून ते सर्वच कष्टकऱ्यांचं आयुष्य महागाईने होरपळून निघणं आणि इतर प्रत्येक समस्येच्या वेळेस लोकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आठवण होणं, पण नेमकं मतदानाच्या वेळेसच पक्षाचा विसर पडणं। पण ठीक आहे, हे स्वीकारून आपण आता काही बदलांसकट पुढे जायला हवं असं राज ठाकरेंनी म्हटलंय। यानंतर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पुढचा प्लॅन सांगितलाय। निवडणुकीत जे घडलं ते विसरून जा। निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर पुढच्या काही आठवड्यातच मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू झाली आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दणका द्यावा अशी अपेक्षा व्यक्त झाली आणि जे आपण केलं देखील असं राज ठाकरेंनी सांगितलं। मुळात मराठी माणूस हा फक्त मतदानासाठी वापरला जातोय हे वास्तव अधोरेखित झालं। त्यात महिलांविरोधात अत्याचार वाढतच आहेत। राज्यातले 2 समाज जे दोन्ही मराठी भाषिक पण त्यांच्यात संघर्ष पेटलाय आणि महागाईने लोक होरपळली आहेत। असं असताना महाराष्ट्र सैनिकांनी स्वतःच्या मनातली खंत आता बाजूला ठेवली पाहिजे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण काहीच करत नाही, त्यामुळे या सगळ्यात आता कृती करण्याची जबाबदारी आपलीच आहे। मी मागे म्हटलं तसं मराठीवर कोणी हल्ला केला तर मराठी म्हणून आणि हिंदू माणसाच्या गळ्याला नख लावलं तर हिंदू म्हणून मी अंगावर येईन। ते आपण करत आहोतच, पण राज्यात महिलांवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यासाठी एक संपर्क कक्ष पक्षाच्या कार्यालयात सुरू करा। महिलांच्या तक्रारी नोंदवून घेतल्या जात नसतील तर त्याचा पाठपुरावा करा आणि तरीही काही घडलं नाही तर हात मोकळे सोडून अत्याचार करणाऱ्या त्या नराधमांना चांगलं फोडून काढा असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। त्याचबरोबर शेतकरी आणि ग्राहक यांच्यातला दुवा बनण्याचा प्रयत्न करा। थोडक्यात आपल्या शाखा कार्यालयं पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा आणि हो, हे सगळं करताना सोशल मीडिया आपल्या कामाच्या प्रचार प्रसारासाठी वापरायचा आहे, पण सोशल मीडिया तुम्हाला वापरत नाहीये ना, त्याच्या अधीन जात नाही आहात ना, हेही पहा अशा सूचना त्यांनी दिल्यात। आता मनसैनिक राज ठाकरेंच्या सूचनांचं पालन कशा पद्धतीने करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत आपल्याला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।